वय वाढलं की आपल्या मनगटामध्ये दुखणे, आपली पकड कमजोर होणे किंवा वस्तू आपल्या हातामध्ये घेतल्या की त्या आपोआप निसटणे, आपला अंगठा आपल्या मनगटामध्ये झणका येणे, ही समस्या बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना त्रास देत असते. पण काळजी करू नका. आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मनगटाच्या दुखण्याचं खरं कारण, यामध्ये कोणते स्नायू, कोणते तंतू कमजोर होतात आणि ते घरच्या घरी कायमचं सोप्या पद्धतीनं कसं कमी करता येईल हे पाहणार आहोत. मी तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये करता येतील असे योग आणि व्यायाम सांगणार आहे आणि सोबतच आहार विहाराच्या काही टिप्स आणि काही आयुर्वेदिक उपाय देखील सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग आजपासून आपल्या हातांना देऊयात जास्त ताकद, अधिक हालचाल आणि जवळपास शून्य वेदना. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूया. तर आपल्या विषयाला सुरुवात करताना ज्येष्ठांमध्ये मनगट दुखण्याची काही प्रमुख कारणं आहेत. तर यातलं नंबर 1चं कारण म्हणजे टेंडॉन वीकनेस. याचा अर्थ आपल्या स्नायूंना आपल्या हाडांशी जोडणारे जे काही तंतू असतात तर त्यांची शक्ती कमी व्हायला लागते. नंबर 2 म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजेच आपल्या सांध्यामधील कार्टिलेज इथे झिजलेले असतात. नंबर 3 म्हणजे कार्पेल टनल सिंड्रोम, याला CTS असं देखील म्हणतात. तर यामध्ये मधली नस दाबली जाण्यामुळे देखील आपल्या मनगटामध्ये वेदना होतात. नंबर 4 म्हणजे डिकर्विन टिनोसायनोवायटिस. यामध्ये आपण अंगठ्याचा जो काही वापर करतो तर याच्याशी निगडीत टेंडॉनला सूज आलेली असते, तर त्यामुळे देखील आपल्या मनगटामध्ये वेदना हे लक्षण निर्माण होऊ शकतं. आता नंबर 5चं कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 याची कमतरता निर्माण होणे. आता नंबर 6चं कारण म्हणजे तर कधी कधी आपल्या मनगटावर पडल्यामुळे किंवा मनगट ट्विस्ट झाल्यामुळे किंवा मनगटांचा अतिवापर केल्यामुळे देखील मनगटामध्ये वेदना हे लक्षण निर्माण होऊ शकतं. आणि नंबर 7चं कारण म्हणजे आपल्या शरीरामधील वातदोष वाढल्यामुळे देखील आपल्या मनगटामध्ये वेदना निर्माण होणे हे लक्षण निर्माण होतं. तर आता ही झाली आपल्या मनगटामध्ये वेदना निर्माण होण्याची कारणं. तर आपल्या मनगटाचं कार्य चालण्यासाठी नेमके कोणते स्नायू, कोणते तंतू यामध्ये सहभागी असतात ते आपण थोडक्यात पाहूयात. तर यातले प्रथम कोणते स्नायू आपल्या मनगटाशी निगडीत काम करतात, तर मुख्य करून आपल्या कोपरापासून पुढचा हात म्हणजे फोरआर्म मधले स्नायू हे आपल्या मनगटाचं कार्य नीट चालण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर यातला पहिला स्नायू आहे, त्याचं नाव आहे फ्लेक्झर कार्पी रेडियालिस. तर हा स्नायू आपल्या हात वळवण्याच्या क्रियेमध्ये आपली मदत करतो. आता नंबर 2चा स्नायू म्हणजे एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस. तर हा स्नायू आपला हात मागे वळवणे या क्रियेमध्ये आपली मदत करत असतो. आता नंबर 3चा स्नायू म्हणजे फ्लेक्झर डिजिटोरम. तर हा स्नायू आपली बोटं वाकवणं या क्रियेमध्ये आपली मदत करतो. तर नंबर 4चा स्नायू म्हणजे एक्सटेन्सर डिजिटोरम. तर हा स्नायू आपली बोटं सरळ करण्यासाठी आपली मदत करतो. आणि नंबर 5चा स्नायू म्हणजे ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस अँड एक्सटेन्सर पॉलिसिस. तर हा स्नायू आपल्या अंगठ्यांची हालचाल करण्यासाठी कारणीभूत ठरतो. आता आपल्या मनगटांची हालचाल होण्यासाठी कोणते टेंडॉन, कोणते तंतू यामध्ये सहभागी असतात ते आपण थोडक्यात पाहूयात. तर कार्पेल टनेल मधील फ्लेक्झर टेंडॉन्स इथे आपल्याला उपयोगी ठरतात. आणि नंबर 2 म्हणजे थंब टेंडॉन, याला डिकर्विन क्षेत्र असं देखील म्हटलं जातं. म्हणजे आपण आता या स्नायूवरून किंवा टेंडॉनवरून आपल्या लक्षात आलं असेल की हे जे टेंडॉन आहेत किंवा हे स्नायू आहेत तर आपल्या हातांच्या हालचालींना सुलभ करण्याचं कार्य करतात. आणि जर या स्नायूमध्ये किंवा टेंडॉनमध्ये जर काही कमजोर निर्माण झाली किंवा काही इथे दुखापत झाली तर आपलं मनगटाचं दुखणं ही समस्या आपल्याला त्रास द्यायला लागते. त्याचा परिणाम म्हणून मनगटांचा वापर करण्यामध्ये आपल्याला काही रिस्ट्रिक्शन्स यायला लागतात. आणि मग याचे लक्षण स्वरूप म्हणून आपल्याला आपल्या हातांची पकड कमी होणे किंवा या भागामध्ये झणका झाल्यासारख्या वेदना होणे, बोटामध्ये स्टिफनेस निर्माण होणे किंवा अचानक काही वजन उचलताना चटका बसल्यासारख्या वेदना निर्माण होणे, तर हे सगळे त्रास आपल्याला उद्भवायला लागतात. आणि मग म्हणूनच यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण काही सोपे सोपे व्यायाम जे आपण अगदी घरात बसल्या बसल्या अगदी सोफ्यावर, खुर्चीवर कुठेही बसून करू शकतो असे व्यायाम करून पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे व्यायाम करायला अतिशय सोपे आहेत, ते अगदी कोणालाही सहज जमतील. जर हे व्यायाम आपण नियमित केले तर निश्चितच आपलं मनगटाचं दुखणं कमी करण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. तर यामधला पहिला एक्सरसाइज आहे ब्रिस्ट फ्लेक्झर स्ट्रेच. तर हा एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला आपल्या दोन्ही हातांपैकी एक हात समोर या पद्धतीने सरळ करायचा आहे
पंजा वरच्या दिशेला राहील या प्रकारे आपल्याला तो ठेवायचा आहे. आपले हात आपल्याला कोपऱ्यात सरळ ठेवायचे. पूर्ण एक्सरसाइज होईपर्यंत कोपर सरळ ठेवणं गरजेचं आहे. आता एकदा ही पोझिशन घेतल्यानंतर दुसऱ्या हाताने, आता मी डावा हात सरळ केलाय, उजव्या हाताच्या सहाय्याने आपल्याला बोटांवर प्रेशर द्यायचंय. प्रेशर देत असताना कोपर सरळ ठेवायचंय आणि आपल्याला सहन होईल इथपर्यंत आपल्याला या हाताला प्रेस करायचंय. आता हे प्रेशर आपल्याला थोडा वेळ कायम ठेवायचंय. आता मी इथे 5 सेकंद म्हणजे 5 अंक पडेपर्यंत हे प्रेशर इथे कायम करणार आहे. तर आपण इथे काउंट करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश हात रिलॅक्स करायचे. आता हीच क्रिया आपण दुसऱ्या हाताने करायची आहे. तर आता उजवा हात मी सरळ ठेवलाय, कोपऱ्यातून पूर्णपणे सरळ ठेवायचा आहे. डाव्या हाताच्या साहाय्याने आता बोटांना आपल्याला आत वळवायचंय. सावकाश प्रेशर आपल्याला इथे निर्माण करायचंय या पद्धतीने आणि आपल्याला ताण सहन होईल इथपर्यंत हा ताण वाढवायचा आहे आणि थोडा वेळ हे प्रेशर होल्ड करायचंय. तर पुन्हा एकदा आपण इथे काउंट करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तर आपण दोन्ही बाजूंनी, दोन्ही हातांनी ही क्रिया 3-3 वेळा इतक्या वेळ करायची आहे. आता मी सुरुवातीच्या काळामध्ये 5-5 सेकंद इतका वेळ प्रेशर दिलेला आहे. तर आता हळूहळू आपल्याला हे प्रेशर 20 सेकंद इतका वेळापर्यंत टिकवायचं आहे. तर ह्या एक्सरसाइजमुळे आपले जे काही फ्लेक्झर टेंडॉन्स आहेत तर हे मोकळे व्हायला मदत होते. तसेच कार्पेल टनल सिंड्रोम मधील जो काही झणका बसते यासारखा वेदना आपल्याला निर्माण होतात तर त्या कमी होण्यासाठी देखील हा एक्सरसाइज आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतो. आणि हे एक्सरसाइज जर आपण नियमित केली तर आपल्या मनगटामधील स्टिफनेस हा त्वरित कमी होण्यासाठी देखील आपल्याला ही एक्सरसाइज मदत करते. आता नंबर 2चा व्यायाम म्हणजे ब्रिस्ट एक्सटेन्सर स्ट्रेच. आता ह्या एक्सरसाइज साठीच देखील आपल्याला पुन्हा एकदा डावा हात सरळ करायचा आहे. आता मघाच्या एक्सरसाइज मध्ये आपल्या हाताचा तळवा आपण वरच्या दिशेला केला होता. आता यामध्ये फक्त आपल्याला उलट करायचंय, तळवा आपल्याला खालच्या दिशेला करायचा आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला बोटांवर प्रेशर द्यायचंय आणि ही बोटं पुन्हा एकदा आपल्याला आतल्या बाजूला वळवायची आहे. तर यासाठी आपल्याला उजव्या हाताचा वापर करायचा आहे डाव्या हाताची बोट आत वळवण्यासाठी आणि आपल्याला जेवढं सहन होईल तेवढं आपल्याला इथे ताण द्यायचा आहे, स्ट्रेचिंग करायचंय. आपलं लक्ष आपल्या ज्या भागावर स्ट्रेचिंग होते त्या भागाकडे आपल्याला एकाग्र करायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण इथे पुन्हा एकदा 5 काउंट पर्यंत हा स्ट्रेच कंटिन्यू होल्ड करूयात. तर आपण पुन्हा एकदा हा स्ट्रेच 5 काउंट पर्यंत होल्ड करूयात. तर मी इथे काउंटिंग करणार आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा एकदा आपण आता दुसऱ्या हाताने हा स्ट्रेच करून बघूयात. तर मी आता उजव्या बाजूने हा करणार आहे. तर डाव्या हाताची मदत घ्यायची, कोपऱ्यातून हात सरळ ठेवायचा आहे आणि आता बोटांना आपल्याला पुन्हा एकदा आपल्या शरीराकडे वळवायचंय आणि आपल्याला झेपेल इतका स्ट्रेच, ताण निर्माण करायचा आहे. तर आपण पुन्हा एकदा 5 अंक काउंट करेपर्यंत हा स्ट्रेच होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश आपला हात खाली आणायचा आहे. तर हा स्ट्रेच देखील आपल्याला दोन्ही बाजूंनी, दोन्ही हातांना 3-3 वेळा करायचा आहे. आणि जसं मी आता 5 सेकंदापर्यंत हे होल्ड केलं होतं तसं आपण 20 सेकंदापर्यंत हा स्ट्रेच होल्ड करायचा आहे. सुरुवातीला त्रास होत असेल तर आपण 5 सेकंदाने सुरू करून हळूहळू 10 सेकंद 20 सेकंदापर्यंत पोहोचू शकतो. तर हा स्ट्रेच केल्यामुळे आपले एक्सटेन्सर टेंडॉन रिलॅक्स व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या मनगटाच्या वरच्या भागातील वेदना कमी होण्यासाठी देखील हा स्ट्रेच आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतो. आता यामधील नंबर 3चा एक्सरसाइज आहे फिंगर क्लेंच अँड रिलीज. तर ही आपल्या हाताच्या मनगटांची ताकद वाढवणारी एक्सरसाइज आहे. तर याला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज असं देखील म्हणतात. ही एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला दोन्ही हातांची मूठ या पद्धतीनं आवळायची आहे आणि 3 सेकंदापर्यंत आपल्याला ही होल्ड करायची. तर मी इथे काउंटिंग करणार आहे. 1 2 3 आणि रिलॅक्स करताना सावकाश आपल्याला ही बोटं पूर्णपणे ओपन करायची. ठीक आहे. तर आपण पुन्हा एकदा सेकंड रोटेशन करूयात. पुन्हा एकदा आपल्याला मूठ इथे आवळायची आहे आणि घट्ट आवळून घ्यायची आहे. मनगटावर ताण येईल या पद्धतीने आणि आपल्याला होल्ड करायचं आहे. 1 2 3. रिलॅक्स. सावकाश पुन्हा एकदा पूर्ण बोटं मोकळी करायची. आपण या प्रकारे मनगट इथे आवळून करू शकतो किंवा आपण हात सरळ करून देखील एक्सरसाइज करू शकतो. म्हणजे या प्रकारे अंगठा हातमध्ये घेऊन आपण मूठ घट्ट आवळायची, आपल्या मनगटावर ताण येईल इथपर्यंत आणि होल्ड करायचंय. 1 2 3. रिलॅक्स. सावकाश आपले हात जागेवर आणायचे आहेत. तर ही एक्सरसाइज देखील आपल्याला 15 आवर्तन इतका वेळ करायची आहे. तर ह्या एक्सरसाइजमुळे आपली जी काही पकड आहे ती पकड मजबूत होण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर अर्थरायटिस मध्ये जो काही स्टिफनेस आपल्या हातांना आलेला असतो, मनगटांमध्ये आलेला असतो, तो कमी होण्यासाठी देखील ही एक्सरसाइज आपल्याला उपयुक्त ठरते. आता नंबर 4चा व्यायाम आहे की ब्रिस्ट रोटेशन.
तर यासाठी आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे आहेत, आपला अंगठा हातमध्ये घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला इथे मूठ पहिली बांधून घ्यायची आहे. आणि आता सावकाश आपली मूठ या पद्धतीने आपल्याला रोटेट करायची. तर आपण हळूहळू हे रोटेशन्स करायचे आहेत. आता जितक्या वेळा आपण हे रोटेशन एका दिशेने करणार आहोत, उदाहरणार्थ मी 5 वेळा हे रोटेशन एका दिशेने केले, तर त्यानंतर आपल्याला उलट दिशेने हे रोटेशन पुन्हा कंटिन्यू करायचं. तर या पद्धतीने तर जर 5 वेळा मी एका दिशेने केले तर 5 वेळा आपल्याला उलट दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज करायचे आहे. एक्सरसाइजमुळे आपला सायनोव्हियल फ्लुइड म्हणजे आपल्या सांध्यांमध्ये असणारं जे काही द्रव पदार्थ आहे तर ते वाढण्यासाठी मदत होते आणि ह्या भागामधील चलनवलन म्हणजे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी ही एक्सरसाइज अतिशय उपयुक्त आहे. तर ही एक्सरसाइज देखील आपल्याला 10 वेळा क्लॉकवाईज आणि 10 वेळा अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने या रिपिटेशन मध्ये करायची आहे. पाचवी एक्सरसाइज आहे टॉवेल स्क्वीज. तर एक्सरसाइज साठी आपल्याला एखादा छोटासा टॉवेल किंवा नॅपकिन लागणार आहे आणि हा अशा प्रकारे आपल्याला गुंडाळायचा आहे आणि आपल्या हातांमध्ये आपल्याला अशा प्रकारे याची मूठ बनवून आपल्याला ही मूठ आवळायची आहे. आता ही मूठ एकदा आवळली की आपल्याला 5 सेकंदापर्यंत ही आपल्याला इथे होल्ड करायची आहे म्हणजे पकडून ठेवायची आहे. तर आपण इथे काउंट करूयात. 1 2 3 4 5. सावकाश आपला हात रिलॅक्स करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आपण जशी मग अशी मूठ आवळली त्या प्रकारे पुन्हा एकदा सेकंड रोटेशन करायचं आहे. तर मूठ आवळायची आहे. तर पुन्हा एकदा आपण करूया. तर मी आता हा टॉवेलवर जितकं जमेल तेवढं प्रेशर इथे अप्लाय करणार आहे आणि ही मूठ अशीच घट्ट आपण पुन्हा एकदा 5 सेकंदापर्यंत होल्ड करायचंय. तर आपण इथे काउंटिंग करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तर आपण हीच क्रिया दुसऱ्या हाताने देखील करू शकतो. तर मी आता याच प्रकारे इथे ह्या नॅपकिनला पकडले आणि आता पुन्हा एकदा याला आपण प्रेशर द्यायचंय. जितकी जमेल तेवढी मूठ आवळायची आहे. तर मी इथे मूठ आवळली आहे आणि या पद्धतीने इथे होल्ड करायचंय. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तर दोन्ही हातांनी आपण या पद्धतीने टॉवेल स्क्वीज एक्सरसाइज करू शकतो. तर ही एक्सरसाइज करताना देखील आपण दोन्ही हातांनी 10-10 आवर्तन 10 रिपिटेशन मध्ये करायची आहे. या एक्सरसाइजमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये ग्रिप सुधारण्यासाठी, वस्तू पकडण्यासाठी जी पकड लागते ती सुधारायला मदत होते. तसेच एखादी वस्तू पकडताना ज्या काही वेदना निर्माण होतात तर त्या वेदना कमी होण्यासाठी देखील ही एक्सरसाइज अतिशय उपयुक्त आहे. आता एक्सरसाइज नंबर 6 म्हणजे थंब स्ट्रेच. तर डिकर्व्हिन या आजारासाठी ही सर्वोत्तम एक्सरसाइज आहे. तर यासाठी देखील आपल्याला अंगठा या पद्धतीने आतमध्ये ठेवून आपल्याला मूठ अशी वळवायची आहे आणि सावकाश आपल्याला आपल्या हाताची मुवमेंट करताना सावकाश जास्तीत जास्त हात खालच्या दिशेने घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपला हात या पद्धतीने एका पोझिशन मध्ये असताना हळूहळू आपल्याला ही मूठ खालच्या दिशेला न्यायचं आहे आणि या भागावर जो काही ताण निर्माण होतोय तो ताण आपल्याला थोडा वेळ होल्ड करायचा आहे. तर आपण 5 सेकंदापर्यंत इथे काउंटिंग करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला एक्सरसाइज सेम करता येणार आहे. तर आपण त्याच पद्धतीने अंगठा आतमध्ये घेतलाय आणि मूठ वळवलेली आहे आणि आता आपण समोरून करून बघूयात. तर आपल्याला सावकाश हे मनगट खालच्या दिशेला वळवायचं म्हणजे इथे असा एक स्ट्रेच निर्माण करायचा आहे आणि हा स्ट्रेच इथे आपल्याला पकडून ठेवायचा आहे. तर आपण इथे 5 काउंट पर्यंत हा स्ट्रेच पकडून ठेवूयात. तर मी इथे काउंटिंग करणार आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तर हा स्ट्रेच होल्ड करताना देखील मी सुरुवातीला इथे 5 काउंट पर्यंत हा होल्ड केलेला आहे. तर आपण 10 ते 15 सेकंद इतक्या वेळ हा स्ट्रेच आपल्याला इथे होल्ड करायचा आहे आणि दोन्ही हातांनी आपल्याला हे सेम रिपिटेशन 3-3 वेळा करायचे आहेत. तर या स्ट्रेचमुळे आपल्या अंगठ्याजवळील जी काही वेदना आहेत ते कमी व्हायला मदत होते. मोबाईल ओव्हरयूज केल्यामुळे जो आपल्या हातांवर अंगठ्यांवर ताण येतो तर त्या समस्येतून देखील सुटका मिळण्यासाठी एक्सरसाइज आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. पुढची एक्सरसाइज आहे ब्रिस्ट सुपायनेशन अँड प्रोनेशन. तर या एक्सरसाइज करण्यासाठी देखील आपल्याला दोन्ही हात या प्रकारे सरळ करायचे आहेत आणि एक्सरसाइज करताना फक्त आपल्याला हे दोन्ही तळ हात या प्रकारे वळवायचे आहेत. म्हणजे एकदा छताकडे आणि एकदा जमिनीकडे. तर या पद्धतीने हळूहळू सावकाश हे रोटेशन करायचं आहे. या पद्धतीने आपण हे रोटेशन 3 वेळा करून बघूयात. तर आपण इथे काउंटिंग करूयात. 1 2 3. रिलॅक्स. तर या एक्सरसाइजमुळे आपली रोटेशनल स्टॅबिलिटी वाढण्यासाठी मदत होते आणि आपल्या हातांमधील टेंडॉन्स मजबूत होण्यासाठी ही सोपी वाटणारी एक्सरसाइज अतिशय उपयुक्त ठरते. आता पुढची एक्सरसाइज आहे व्रिस्ट फ्लेक्झन एक्सरसाइज.
तर या एक्सरसाइजसाठी मी इथे एक छोटासा टेबल घेतलाय आणि आपल्याला टेबलचा सपोर्ट घेऊन एक्सरसाइज करायची आहे. त्यासोबत एक पाण्याची बाटली देखील किंवा डंबेल असेल तर डंबेल देखील चालणार आहे. तर यासाठी आपल्याला या प्रकारे आपला हात टेबलवर ठेवायचा आहे आणि तळवा वरती राहील या प्रकारे आपल्याला हा हात ठेवायचा आहे आणि हातामध्ये पाण्याची बॉटल किंवा डंबेल आपण इथे पकडली तरी चालणार आहे किंवा दुसरी कोणतीही जड वस्तू की जी आपल्याला हातात इझिली पकडता येईल. आणि आता सावकाश आपलं मनगट थोडंसं पुढे मोकळं राहील या प्रकारे हात थोडा पुढे घ्यायचा आहे आणि हळूहळू मनगटामधून आपला हात आपल्याला वर खाली करायचा आहे. तर आपण इथे काउंटिंग करूयात. तर आपण साधारणतः 3 रोटेशन मध्ये एक्सरसाइज करूयात. तर 1 2 3. तर ज्या प्रकारे आपण एका हाताने ही एक्सरसाइज केली त्याच प्रकारे आता दुसऱ्या बाजूने देखील आपण एक्सरसाइज करू शकतो. तर यासाठी आपण सावकाश दुसऱ्या हातामध्ये बॉटल घेऊन एक्सरसाइज करूयात. तर यासाठी देखील सेम आपण हाताचा तळवा वरच्या दिशेला राहील या पद्धतीने आपण बॉटल इथे पकडलेली आहे आणि सावकाश फक्त मनगटाची मुवमेंट आपण इथे करणार आहे. तर या पद्धतीने बॉटल वर आणि खाली फक्त मनगटाची हालचाल करत करायची आहे. तर आपण इथे पुन्हा एकदा काउंटिंग करूयात. 1 2 3. रिलॅक्स. जर आपण ही एक्सरसाइज एका बाजूने पाहिली तर आपण साधारणतः आपल्याला अशी दिसू शकते. 1 2 3. दुसऱ्या हाताने आपण करून बघूयात. 1 2 3. रिलॅक्स. तर ब्रिस्ट फ्लेक्झन हे एक्सरसाइजमुळे आपल्या हाताचे फ्लेक्झर मसल मजबूत होतात. तसेच टायपिंगमुळे आलेला किंवा मोबाईलमुळे आलेला जो काही स्ट्रेन आहे तो कमी व्हायला मदत होते. आता पुढची एक्सरसाइज आहे ब्रिस्ट एक्सटेन्शन एक्सरसाइज. तर ह्या एक्सरसाइज मध्ये देखील आपल्याला टेबलचीच मदत घ्यावी लागणार आहे आणि पुन्हा एकदा पाण्याची बॉटल लागणार आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला पाण्याची बॉटल हातात पकडायची. फक्त हाताची पोझिशन आपल्याला अशी ठेवायची की तळवा जमिनीकडे राहील या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आणि नंतर पाण्याची बॉटल आपल्याला हातामध्ये पकडायची आणि सेम आपण जसं मगाशी केलं त्या पद्धतीने आपल्याला मनगटामधून आपला हात आता वरती खाली करायचा आहे. ठीक आहे. तर आपण इथे पुन्हा एकदा काउंटिंग करूयात. 1 2 3. आता ही सेम क्रिया आता आपण डाव्या हाताने पुन्हा करून बघूयात. तर सावकाश आपल्याला मनगट फ्री राहील या पद्धतीने हात पुढे न्यायचा आहे. आपला तळवा खालच्या दिशेला आहे हाताचा आणि पुन्हा एकदा आपण 3 रोटेशन करूयात. 1 2 3. रिलॅक्स. आपण पाण्याच्या बाटलीचा वापर करून ज्या मनगटांच्या हालचाली केल्या तर त्यांचं देखील आपल्याला आवर्त स्वरूपात करताना या 10 वेळा इतक्या रेपिटेशन मध्ये करायच्या आहेत. ब्रिस्ट एक्सटेन्सर एक्सरसाइजमुळे आपले एक्सटेन्सर मसल मजबूत होतात आणि आपली ब्रिस्ट स्टॅबिलिटी वाढते. तर ह्या आतापर्यंत आपण ज्या 9 प्रकारच्या एक्सरसाइज केलेल्या आहेत त्या करायला अतिशय सोप्या आहेत, सहज आहेत. आपण कुठेही बसून ह्या एक्सरसाइज करू शकतो. आता ह्या व्यायामाबरोबरच आपल्याला आपल्या मनगटांचं आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात. तर आहाराचं सेवन करताना आपण 6 गोष्टी लक्षात घेणं इथे गरजेचं आहे. पहिलं म्हणजे हळदीचं दूध याचं सेवन करणे. दुसरं म्हणजे फ्लॅक्सीड म्हणजे जवसाचं सेवन करणे. नंबर 3 म्हणजे तिळाचं सेवन करणे. नंबर 4 म्हणजे मोड आलेले कडधान्य किंवा पनीर यांचं सेवन करणे. नंबर 5 म्हणजे नाचणी किंवा शेवग्याच्या शेंगांचं सेवन करणे आणि शेवटचा नंबर 6 म्हणजे A2 तुपाचं सेवन करणे. तर या 6 पदार्थांचं आपल्या मनगटांचं आरोग्य सुधारण्यासाठी सेवन करणं गरजेचं आहे. आता ह्या पदार्थांचं सेवन किती प्रमाणात करणं गरजेचं आहे, कसं करायचं, तर या विषयावर आधारित देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. तर हा व्हिडिओ देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. आता या पदार्थांचं सेवन करणं हे आपल्याला कळालं, पण आता काय काय टाळणं गरजेचं आहे. थंड पाणी पिणे, जास्त वेळ एसी मध्ये बसून काम करणे, फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचं सेवन करणे किंवा हातावर वेट उचलणे, वारंवार मोबाईलचं स्क्रोलिंग करणे. तर ह्या सगळ्या क्रियामुळे आपल्या मनगटांमध्ये जो काही ताण निर्माण होण्याची समस्या ही वाढीस लागते. आता विहाराच्या गोष्टीच्या बाबतीतला विचार केला तर आपण मोबाईल किंवा टायपिंग करत असताना दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठीचं हाताचं स्ट्रेचिंग करणे. मी तुम्हाला आता जे काही स्ट्रेच सांगितले त्यापैकी तुम्ही कोणताही एखादा स्ट्रेच जरी केला तरी चालणार आहे. तसेच झोपताना आपला हात डोक्याखाली न ठेवणे,
सकाळी उठल्यानंतर आपल्या हाताला शेक देणे किंवा तिळतेलाने मसाज करणे किंवा किचनमध्ये काही कामं करत असो तर त्यावेळेला छोटे छोटे कामं करून झाले की तिथे ब्रेक घेणे. जेव्हा तुम्हाला हाताला सतत एका प्रकारचं काम केल्यामुळे मनगटाचं दुखणं इथे वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे भाजी चिरणं, निवडणं, कापणं ह्या प्रक्रिया केल्यानंतर एक थोडा थोडा वेळाचा ब्रेक घेणं इथे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी तुम्हाला आत्ता जे काही रिस्ट रोटेशन सांगितलेले आहेत किंवा जे काही व्यायाम सांगितलेले आहेत तर दिवसातून 2 वेळा हे सगळे व्यायाम करणे. जर आपण या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर निश्चितच आपल्या मनगटाचं दुखणं कायमचं कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आणि एकदा आपल्या हातामध्ये ताकद असेल तर स्वतंत्रपणे चालणे, स्वयंपाक करणे, पूजा करणे या सगळ्या क्रिया अगदी सहज होतात. म्हणूनच आजपासूनच हे 10 ते 15 मिनिटाचं व्यायामाचं रुटीन सुरू करा आणि अगदी 7 ते 10 दिवसात आपल्याला आपल्या मनगटाचं दुखणं कमी, मनगटाची हालचाल वाढलेली आणि पकड मजबूत झालेली जाणवेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवा आणि तुमच्या हातांना पुन्हा एकदा ताकद द्या आणि तुम्ही हे नक्की करू शकता यावर विश्वास ठेवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मनगटाचं दुखणं हा त्रास सतावत असेल त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या मनगटांची ताकद वाढवण्यासाठी मी जे सांगितले आहेत ते व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.